नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत. मराठी व्याकरणातला सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आज आपण पाहणार आहोत. तर मराठी व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा घटक जो सर्वात पहिले आपल्याला शिकावा लागतो तो म्हणजे नाम. नाम म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचे, गोष्टीचे, प्राण्याचे, स्वभावाचे, गुणधर्माचे आकलन होण्यासाठी एक शब्द वापरला जातो. अशा शब्दाला आपण नाम असे म्हणतो. म्हणजे काय? तर बघा, प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट नाव दिलेलं असतं. अजय, राम, लक्ष्मण, गीता, सीता, रमेश, सुरेश अशी ही प्रत्येक व्यक्तीला वेगळी वेगळी नावं दिलेली असतात. प्राण्यांची गाय, म्हैस, बैल. त्याचप्रमाणे कोणत्या तरी ठिकाणाचं नाव असतं, जसं की मुंबई, कलकत्ता, दिल्ली. ही जी शहरांची जी प्रत्येकाला असं वेगळं जे विशिष्ट नाव दिलेलं असतं, म्हणजे ती वस्तू, ती व्यक्ती, तो प्राणी किंवा तो गुणधर्म समजण्यासाठी त्याला जे देण्यात आलेलं विशिष्ट असं नाव असतं त्याला आपण नाम असे म्हणतो. खाली उदाहरण दिलेलं आहे बघा तुम्हाला. रामाला भाला मारा. म्हणजे राम हा जो शब्द आहे तिथे तो काय आहे? नाव आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? नाम. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या गोष्टीचे नाव, प्राण्याचे नाव, स्वभावाचे नाव, गुणधर्माचे नाव, या सगळ्यांचं आकलन होणे म्हणजे ती आपल्याला गोष्ट समजणे की बोललेलं वाक्य कोणाच्या दिशेने किंवा कोणासाठी बोललेले आहे हे समजण्यासाठी जो शब्द वापरला जातो अशा शब्दाला आपण नाम असे म्हणतो. नामाचे विविध प्रकार आहेत, ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. सध्या फक्त नाम म्हणजे काय हेच आपल्याला समजून घ्यायचे. नामानंतर व्याकरणातला दुसरा महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय? तर नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा जो दुसरा शब्द आहे त्याला आपण सर्वनाम म्हणू शकतो. उदाहरणार्थ बघा, तो मी नव्हेच. या उदाहरणामध्ये तो हा जो शब्द आहे तो म्हणजे त्या नामाच्या बद्दल वापरला गेलेला विशिष्ट असा शब्द आहे, त्याला आपण सर्वनाम म्हणतो. तो सारखे आणखी बरेच उदाहरणं तुम्ही देऊ शकता, जसं की ती, ते, त्या, त्यांना, त्यांच्या, त्याला, तिला. हे असे जे म्हणजे नाव न घेता दुसऱ्या व्यक्तीला संबोधून वापरला जाणारा जो शब्द आहे, किंवा प्रथम पुरुषार्थ, द्वितीय पुरुषार्थ किंवा तृतीय पुरुषार्थ, अशा एक म्हणजे स्वतःबद्दल, दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना जो आपण शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणू शकतो. जसं की तो जो आहे तो आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरतो. मी हा स्वतःसाठी वापरतो. कारण आपण बोलताना असं नाही बोलत ना आपलं नाव घेऊन. जसं की पंकज जेवत आहे, आपण असं बोलत नाही. आपण काय म्हणतो? मी जेवत आहे. म्हणजे आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतःचं नाव न वापरता सर्वनाम वापरतो. तर सर्वनाम तिथे काय येतं? मी. तर मी, ते, त्यांना, तिला हे सर्व जी शब्द आपण नामाच्या ऐवजी वापरतो म्हणून त्याला सर्वनाम असे म्हणतात. आता सर्वनामानंतर पुढचा व्याकरणातला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विशेषण. आता विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल म्हणजे वाक्यातील जो नाम आहे त्या नामाबद्दल विशिष्ट माहिती म्हणजे एक्स्ट्रा अशी त्याला संबोधून विशेष अशी त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न ज्या शब्दातून होतो त्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. खाली आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा, तो किती सुंदर आहे. तर या वाक्यामध्ये तो म्हणजे एखादी व्यक्ती सुंदर आहे
हे सांगितलेलं आहे. पण सुंदर हे जे हा जो शब्द आहे त्याला सोबत जो शब्द आलेला आहे किती, किती म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाण आहे, त्या व्यक्तीच्या सुंदरतेचं एक प्रमाण आहे. म्हणजे किती हे त्याचं विशेषण झालं. जसं की आणखी एखादं उदाहरण आपण देऊ शकतो, तो खूप हुशार आहे. तर त्या वाक्यामध्ये मूळ वाक्य काय आहे, तो हुशार आहे. पण हुशार या शब्दाच्या पुढे विशेषण काय लागलेलं आहे, खूप. खूप म्हणजे जास्त, म्हणजे त्या व्यक्तीच्या हुशारीचं विशेषण सांगितलेलं आहे. म्हणजेच एखादं वाक्य ज्यावेळी त्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगताना त्या माहितीच्या सोबत जे प्रमाण जोडलं जातं, खूप, किती, अतिशय, अशा प्रकारचे जे शब्द वापरले जातात ते म्हणजेच विशेषण असतं. समजतंय सगळ्यांना अशी मी अपेक्षा करतोय. आणि पुढच्या घटकाकडे वळतो. पुढचा घटक आहे क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय तर बघा, वाक्यामध्ये क्रियेचा उल्लेख झालेला असतो, ती क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कोणती तरी क्रिया घडलेली असते. उदाहरणार्थ बघा खाली दिलेले आहे, मी झाड तोडत आहे. आता झाड तोडणे ही काय झालेली आहे, क्रिया झालेली आहे. जसं की ह्या उदाहरणामध्ये तोडणे हे क्रियापद आहे. म्हणजेच झाड तोडण्याचं कार्य घडलेलं आहे. काम ज्या क्रियेने घडतं, ज्या क्रियेतून काम झालेलं दर्शवून येतं, त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ झाड तोडणे, तोडण्याची ही क्रिया झालेली आहे. म्हणजेच तोड हा मूळ क्रियेचा शब्द झाला. अजून ह्याच्यासारखं आपण उदाहरण काय देऊ शकतो, की मी चेंडू फेकला. तर फेकणे ही काय झाली, क्रिया झाली. त्याच्यामध्ये फेक हे मूळ क्रियेचं शब्द झालं. म्हणजेच फेकणे, तोडणे, खाणे, चालणे, बसणे, उठणे ह्या सर्व काय झाल्या, क्रिया झाल्या. म्हणजे ज्या शब्दातून एक विशिष्ट क्रिया घडल्याचा अनुभव येतो त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. पुढचा घटक आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे आपण बघणार आहोत, की तो अतिशय मनमिळावू आहे. तो अतिशय मनमिळावू आहे. त्याच्या घराच्या पलीकडे व्यायामशाळा आहे. त्याच्या घराच्या पलीकडे व्यायामशाळा आहे. तर अशा प्रकारे जी वाक्य दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये क्रियेबद्दल विशेष माहिती जिथे सांगितलेली आहे, क्रियेबद्दल विशेष माहिती जिथे सांगितली जाते त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. जसं की मगाशी आपण पाहिलं, विशेषण म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेषण म्हटलं जातं. मगाशीच आपण पाहिलं, एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो त्याला विशेषण म्हणतात. तसंच एखाद्या क्रियेबद्दल विशेष माहिती दिली जाते त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हटलं जातं. जसं की त्याच्या घराच्या पलीकडे व्यायामशाळा आहे. व्यायामशाळा जी आहे ही कुठे आहे, घराच्या पलीकडे. म्हणजे अतिशय, पलीकडे, पटपट, नेहमी ही काय आहेत, क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता त्याचप्रमाणे खाली बघा काय सांगितलं आहे, वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. म्हणजे ती क्रिया कधी घडली, कुठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, या प्रश्नाचं ज्यावेळी आपल्याला उत्तर मिळतं तो जो शब्द असतो तो क्रियाविशेषण अव्यय असतो. उदाहरणार्थ बघा, पुन्हा एकदा मी सांगतो, त्याच्या घराच्या पलीकडे व्यायामशाळा आहे. व्यायामशाळा कुठे आहे, घराच्या पलीकडे.
म्हणजे पलीकडे हा शब्द काय झाला, क्रियाविशेषण अव्यय झाला. आणखी एखादं बघा, तो अतिशय मनमिळाऊ आहे. तो कसा आहे, मनमिळाऊ आहे. कसा आहे, अतिशय मनमिळाऊ. म्हणजे अतिशय हा त्या मनमिळाऊ हा त्याचा स्वभाव झाला, त्याच्या स्वभावातनं घडणारी क्रिया झाली. तर त्या क्रियेबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दातनं कळते आपल्याला, अतिशय. म्हणून अतिशय हे काय झालं, क्रियाविशेषण अव्यय झालं. आता क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार आहेत, ते आपण बघणार आहोत. क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार. तर सर्वात पहिला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता कालवाचक या शब्दातूनच तुम्हाला समजलं असेल की या विशेषणाचा अर्थ काय असेल किंवा संबंध आपल्याला कुठे मिळेल. की काल म्हणजे वेळ, म्हणजे कालदर्शक, वेळ संबोधित करणारा जो शब्द असतो, जसं की आधी, नंतर, सध्या, हल्ली, सदा, निरंतर, उद्या, नित्य, वारंवार. तर हे जे शब्द आहेत याच्यातून आपल्याला काळ कळतो, म्हणजे ती वेळ कळते, ती क्रिया किंवा ती गोष्ट कधी घडली याचा अंदाज येतो. तो शब्द जिथे आपल्याला भेटेल तिथे कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे हे समजायचं, तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. खाली बघा उदाहरण दिलेलं आहे, पूर्वी शिक्षक पगडी घालत असत. पूर्वी शिक्षक पगडी घालत असत. आता शिक्षक पगडी घालत असत, पण कधी, पूर्वी हा काय झाला, काळ झाला. पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त शिक्षक पगडी घालत असत. पगडी आत्ताही घालतात, पण पूर्वी हे काय झालं, विशेषण झालं. पूर्वी म्हणजे काही काळ होऊन गेला, त्या काळाची माहिती सांगितली, म्हणून कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तसं आपण आत्ताच्या संदर्भात काय उदाहरण देऊ शकतो, की आत्ता आम्ही शाळेत जात नाही. आत्ता आम्ही किंवा सध्या आम्ही शाळेत जात नाही. आम्ही सध्या कुठे आहोत, घरी आहोत. मग सध्या हा जो आहे तो काल दर्शवणारा शब्द झाला, म्हणून त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. म्हणजे वरती उदाहरणात जे शब्द दिलेले आहेत, हे शब्द जिथे ज्या वाक्यात येतील आणि तिथे ज्यावेळी आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायला सांगितलेला असेल, तिथे आपल्याला क्रियाविशेषण अव्यय ओळखायला सांगितलेला असेल, तर आपण कोणता प्रकार सांगणार, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कारण काळाबद्दल, वेळेबद्दल माहिती ज्या वाक्यामध्ये मिळते तिथे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय दिसून येते. दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. स्थल म्हणजे ठिकाण. ज्या अव्ययामध्ये ज्या विशेषणाच्या वेळी, ज्या क्रियेच्या वेळी जे क्रियाविशेषण अव्यय आपल्याला शोधायचं आहे, इथे कोणतं विशेषण शोधायचं आहे, स्थलवाचक. आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कसं शोधायचं, जिथे स्थळाबद्दल, म्हणजेच स्थल म्हणजे काय, तर ठिकाण, जिथे ठिकाणाबद्दल माहिती दिलेली असते आणि ठिकाणाबद्दल माहिती दर्शवणारा शब्द ज्या वाक्यामध्ये असेल तिथे आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय भेटणार आहे. उदाहरणार्थ, सर्वत्र, इथे, जिथे, जिकडे, अलीकडे, खाली, मागे इत्यादी शब्द जिथे आपल्याला पाहायला मिळतील तिथे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे हे समजायचे आहे. याचं उदाहरण आपण काय घेऊ शकतो, की सर्वत्र झाडेच झाडे आहेत, जिकडे तिकडे पाऊस पडत आहे. तर जिथे हे शब्द आपल्याला वाक्यात दिसतात, सर्वत्र, जिकडे, इथे, तिथे, खाली, मागे असे शब्द ज्या वाक्यात तुम्हाला दिसतील, तर हे शब्द म्हणजे काय आहे,
स्थल दर्शवणारे म्हणजेच स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्या पुढचा प्रकार आहे जातीवाचक क्रियाविशेषण अव्यय. जातीवाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्यामध्ये उदाहरण काय दिलं आहे आपल्याला? पटकन, पटपट, जलद, आपोआप इत्यादी शब्द ज्या वाक्यामध्ये आपल्याला दिसतील ते वाक्यामध्ये जर क्रियाविशेषण अव्यय आपल्याला ओळखायचा असेल तर आपण त्या वाक्यातील शब्दाला जातीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रकार संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा संख्यावाचक म्हणजे जिथे परिमाण म्हणजे मोजमाप केलं जातं, जिथे संख्यात्मक घटक असतात, जिथे मोजमापाचे घटक असतात त्या शब्दांना आपण संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. उदाहरणार्थ किंचित, काहीसा, अत्यंत, मोजके, थोडेसे, जास्त असे शब्द जिथे वापरले जातात तो शब्द म्हणजेच परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असतो. याच्या पुढे आपल्याला एक स्वाध्याय दिलेला आहे की दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार चौकटीत वर्गीकरण करायचं आहे. आता खाली काही शब्द दिलेले आहेत तर हे शब्द जे आहेत खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला वर्गीकृत करायचे आहेत. जसं की कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर यांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. उदाहरण मी सांगतो. जसं की कालवाचक जर तुम्हाला शोधायचं आहे तर मगाशी जशी मी उदाहरणे सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला शोधायचं आहे. जसं की परवा, परवा हा काल दर्शवणारा शब्द आहे म्हणून तो कालवाचक क्रियाविशेषणामध्ये येणार आहे. स्थलवाचकामध्ये कोणता येणार आहे? स्थल कुठे कोणत्या शब्दामध्ये दिसतंय? स्थल कोणत्या शब्दामध्ये दिसतंय ते आपल्याला लिहायचं आहे. तर वरती दिलेले जे शब्द आहेत त्याच्यामध्ये बघा पलीकडे, पलीकडे हा एक स्थल म्हणजे ठिकाण दर्शवणारा शब्द आहे. तो आपला स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय जसं की झटकन, टपटप हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांमध्ये येणार. आणि परिमाणवाचक म्हणजे संख्यात्मक जे आहे त्याच्यामध्ये आपण काय सांगणार? थोडा, बरोबर ना? थोडा म्हणजे परिमाण संख्यात्मक सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण स्वाध्याय सोडवायचा आहे जो तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 6 वरती दिलेला आहे. अशा प्रकारे व्याकरणाचा हा भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.